नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। ही आमची मॉन्सूनची फर्स्ट राईड आहे आणि आम्ही आता निघालो आहोत तामिनी घाटाकडे। तर आम्ही लोणावळा क्रॉस करून आंबेवली क्रॉस केलं आहे, तर आता पाहत राहू पुढे तामिनी घाटात नवीन स्पॉट्स आणि जे काय वॉटरफॉल लागतील ते आपण एक्सप्लोअर करू। चला तर स्टार्ट करू पुढची राईड। तर मित्रांनो, तामिनी घाट महाराष्ट्रातील एक घाट रस्ता आहे। हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव यांना जोडतो। तुम्हाला पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर तामिनी घाटाला आवर्जून भेट द्या। मुंबईपासून तामिनी घाट हे अंतर साधारण 168 किलोमीटर आहे। तसेच पुण्यापासून ते अंतर 55 किलोमीटर इतके आहे। डोंगर बघा ना कसे आहेत, वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये डोंगर आहेत। इसको बोलिए आपण पाहता हा नायजेरिया राइट जाऊन एक्सप्लोर करू, थोडी मजा करू। यस सक्सेसफुल राईड। पण अजून अर्धा अर्धी गेला आणि आमच्याकडे 2 दिवस आहेत आणि या 2 दिवसांमध्ये आम्ही खूप काही एक्सप्लोअर करणार आहे। आता आम्ही चाललो गोव्याला। आम्ही नायजेरिया वॉटरफॉल मधून निघालो आहोत। आता बघू पुढे अजून कोणते स्पॉट पाहायला मिळतात। या तामिनी घाट रस्त्यात असंख्य असे छोटे मोठे वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतात। त्यातल्याच अजून एका वॉटरफॉलला आम्ही थांबणार आहोत।
आम्ही इथे थांबलो आहोत नाश्ता करण्यासाठी, कारण पावसात भिजून थंडीमुळे खूप भूक लागली होती. तर मित्रांनो, दुपारचे 3:18 झालेत आणि आम्ही पोचलो आहे मिल्की बार वॉटरफॉल आणि प्लस व्हॅली. तर आता आम्ही ट्रेक स्टार्ट करतो आहे प्लस व्हॅली ट्रेककडे. मित्रांनो, प्लस व्हॅली वॉटरफॉलकडे मार्ग दाखवण्यासाठी आपल्याला ह्या अशा रिबिन्स बांधलेल्या आहेत, ज्या मार्ग दाखवण्याचे कार्य करतात. हा ट्रेक खूपच जास्त डिफिकल्ट वाटतोय. डिफिकल्ट असा नाही, फक्त थोडा ट्रिकी आहे. करताना काही वाटत नाही. तर मित्रांनो, हा आहे ट्रेकचा एंड पॉईंट बिरा डॅम. आणि मिल्की बारकडे जाण्याचा मार्ग सध्या बंद केलेला आहे गेल्या शनिवारीच, त्याच्यामुळे इथेच ट्रेकचा एंड पॉईंट आहे आपला. हा बिरा डॅमपर्यंत आपण पोहोचलो आहे. आणि तुम्हाला प्लस व्हॅलीचा व्ह्यू दाखवतो आम्ही. झाला. तर मित्रांनो, हा सेकंड पॉईंट आहे प्लस व्हॅली. प्लस व्हॅली याच्यासाठी बोललं जातं कारण की या व्हॅलीमध्ये असंख्य धबधबे एकत्रित झालेले आहेत, त्यामुळे त्याला प्लस व्हॅली. प्लस व्हॅली ट्रेक संपवून आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि अशा तऱ्हेने आपली तामिनी घाट ही राईड सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. तर आज आमचा प्लॅन आहे लोणावळामध्ये स्टे करण्याचा. तर आता आम्ही लोणावळामध्ये जाऊन एखादं हॉटेल वगैरे बघू. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 9:30 आणि आता आमची वेळ झाली आहे चेकआउटची. तर आता आम्ही निघतोय नाश्ता करायला. आम्ही जिथे स्टे केलं आहे ते बरोबर भुशी डॅमच्या समोरच आहे हॉटेल, त्यामुळे इथून तो भुशी डॅमचा व्ह्यू येतोय. आता मयूर परत आपली बॅग बांधत आहे गाडीला आणि आम्ही आता चाललो आहे नाश्ता करायला. लायन पॉईंट लोणावळा. आणि आम्ही या हॉटेलमध्ये लास्ट नाईट स्टे केलं होतं. ते पार्किंग आहे, पण पे अँड पार्किंग आहे. गाडी घे ना. सॅटर्डे संडे सुट्टी असल्या कारणाने इथे खूप जास्त ट्रॅफिक जमतो. इथे इतकं धुकं पसरलं की समोरचा रस्ता सुद्धा नीट दिसत नाही. छान वातावरण झालंय. आता आम्ही थोडा नाश्ता करतोय.
त्यासाठी आम्ही ठरवलं टायगर पॉईंटवर जाऊन नाश्ता करायला. नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि ते तिथं ना पाऊस एवढा जोरदार आहे ना, जबरदस्त पाऊस. जबरदस्त पाऊस आणि धुकं पण आहे, काही दिसत नाही. पाठी तुम्ही बघू शकता सगळं असं धुकं दिसतंय. तर अशा प्रकारे आपली राईड कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करत आहोत. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. बाय बाय.